नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे वृद्धाश्रम. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. मागच्याच आठवड्यात आई-वडिलांच्या लग्नाचा 51वा वाढदिवस लेकासुनेने म्हणजेच राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सून मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली. राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेलं. त्यांच्यासाठी कपडे, बूट, चपला, चष्मा एवढंच काय तर अगदी टूथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण आणि त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते सर्वजण घरी परतले. एकंदरीतच दिवस खूपच छान गेला. राज, किती खर्च करतोस रे आमच्यावर? न राहवून आई-बाबांनी विचारलं. 2 दिवस आपल्याला पाचगणी महाबळेश्वरला सुद्धा जायचे आणि त्यानंतर साताऱ्याला. राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला. पुढील 2 दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहवून आईने विचारलं, राज, आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचंय? आईच्या या प्रश्नाला उत्तर देणं राजने शिताफीने टाळलं. उद्या लवकर निघायचं आहे असं म्हणून राज त्याच्या रूममध्ये निघून गेला. तितक्यात फोन वाजला. राज त्याचा फोन आई-बाबांच्या रूममध्येच विसरून आला होता. फोन नेहाचा होता. फोन घेताना आईकडून चुकून तो फोन स्पीकर मोडमध्ये टाकला गेला. फोनवरून नेहा विचारत होती, राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झालं? पाचगणी महाबळेश्वर दर्शन झालं? आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणं. सकाळी 10 वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे. पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाने फोन ठेवला. नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होतं. अचानक असा निर्णय का? कशासाठी? आपलं काय चुकलंय का? निर्णय पोटच्या गोळ्याचा की सुनेचा? असंख्य अनुत्तरित प्रश्न. आबासाहेब म्हणतात, साधारणतः 1 महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो. त्यावेळी राज त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसला होता. मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असं राजचा मित्र राजला सांगत होता. आई म्हणते, मी पण ऐकलं ते. अहो, पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांनाच त्याचा त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो. आपण आपलं सर्व काही करतो. शिवाय तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना शाळेत पोहोचवता, शाळेतून घरी आणता. मी देखील नेहाला स्वयंपाकात आणि घरकामात शक्य तेवढी मदत करते. का आला असेल आपला कंटाळा त्यांना? मागच्याच आठवड्यात कांदा कापताना माझं बोट कापलं. तेव्हा नेहानं पटकन ड्रेसिंग करून त्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितलं, आता तुम्ही आराम करा. अजिबात धडपड दगदग करू नका. खूप प्रेमळ आहे हो आपली नेहा. आबासाहेब म्हणतात, राजसुद्धा खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो. खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर तो उशाशी बसून होता माझ्या. आई म्हणते, 2-3 आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकलं. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल. आबासाहेब म्हणतात, अगदी तसंच असेल. तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडं आणि काही दिवस माझ्या बहिणीकडं जाऊ. आई म्हणते, वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते
अस्वच्छता असते आणि खूप हालसुद्धा होतात असं मी ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचं का आपण? आबासाहेब म्हणतात, नको नको, याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलंच बरं. चला, उशीर होतोय, झोपूया आता. उद्या सकाळी लवकर उठायचंय आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी वृद्धाश्रमात जायचं आहे ना. आलिया भोगासी असावे सादर, असं म्हणत आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली. राज आणि नेहाचा प्लान अर्थात कटकारस्थान आपल्याला समजलं आहे हे अजिबात दाखवायचं नाही. जे होतंय त्यात समाधान मानायचं. प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती. दोघांचाही संवाद चालूच असतो. आई म्हणते, एक विचारू? आबासाहेब म्हणतात, विचार. आई म्हणते, वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज येईल का कधी? निदान नातवाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का? राहायला नव्हे, फक्त त्याचा कौतुक सोहळा बघण्यासाठी. आपण तेथे राहायचं नाही, मुक्कामसुद्धा करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचं, फक्त आशीर्वाद देऊन परतायचं. राज, नेहा आणि नातवाशिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून. अजून एक विचारू? आबासाहेब म्हणतात, तुझा एक कधीच संपत नाही. विचार विचार. आई म्हणते, निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो? आबासाहेब म्हणतात, येईल. राज नक्की येईल. तो तितका कठोर नाहीये. शेवटी पीडा कायमची गेली, सुटलो एकदाचा म्हणून तरी आनंदाने येईल. मी सांगतो ते ऐक. मी जर प्रथम गेलो आणि राज नाही आला तर तू मला अग्नी दे, आणि तू प्रथम गेलीस आणि राज नाही आला तर मी तुला अग्नी देईन. आई म्हणते, जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर? आबासाहेबांकडून कोणतंही उत्तर आलं नाही. बहुधा त्यांचा डोळा लागला असावा. साताऱ्याला जाताना राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता. आई बाबा मात्र गप्प गप्पच. दुतर्फा दाट झाडी, वळणावळणांचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण. कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेलं बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॉन्फरन्स हॉल्स, मीटिंग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर राहण्याच्या रूम्स. वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होता. वार्षिक फी 1,00,000 प्रत्येकी, समोरच्या बोर्डवर लिहिलं होतं. चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणालेत, सर्व तयारी झाली आहे, चला आपण जाऊया. आईबाबांनी मन घट्ट केलं. मीटिंग रूममध्ये 25-30 लोक जमले होते. राज पुढे आला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आईबाबांना खूप आवडला, हो ना? राजने आईबाबांकडे पाहिले. डोळ्यातील अश्रू लपवत आईबाबांनी यांत्रिकपणे मान डोलवली. राजने आईबाबा दोघांना पुढं बोलवलं आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना 2,00,000 रुपयांचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आईबाबांचा हुंदका कोणालाही ऐकू गेला नाही. मॅनेजर साहेब, निघतो आता, राज म्हणाला. राज बेटा, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव आणि घरी पोहोचल्यावर फोन कर, आईबाबा म्हणाले. हे काय आईबाबा, मला एकट्यालाच पाठवता? राजने विचारले. म्हणजे आम्हीही यायचं? खात्री करून घेण्यासाठी आईबाबांनी विचारलं. अर्थातच, राज उत्तरला. आणि ते 2,00,000 रुपये वृद्धाश्रमाच्या फीचे? आईबाबा दोघेही एकाच वेळी एका सुरात म्हणाले. छे छे,
ते तर तुमच्या लग्नाच्या 51व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे होते. चला, आपल्याला परत पुण्याला जायचे, राजने उत्तर दिले. आईबाबांसाठी तर हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम? लवकर परत या. मी आणि मुले तुझी आणि आईबाबांची वाट पाहत आहोत. आणि हो, येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका. नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवापासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हतं, सुनेचा आणि मुलाचा सहवास लाभणार होता. हरवेल असे वाटणारे सुख अगदी अबाधित होते. कारमधील रेडिओ मस्त गाणे ऐकवत होता. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.